शुरू करेगा। आज की इस एआईसीसी की प्रेस कॉन्फ्रेंस में मुख्य तौर पर जिन्हें आप और हम सब जानते हैं, कोल्हापुर से कांग्रेस के सांसद श्रीमंत छत्रपति शाहू महाराज जी, महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी के सम्मानीय अध्यक्ष नानाभाऊ पटोले जी, विशेषकर इस प्रेस कॉन्फ्रेंस को संबोधित करने आए महाराष्ट्र ऑल इंडिया कांग्रेस कमेटी के मीडिया एंड कम्युनिकेशन डिपार्टमेंट के चेयरमैन सम्माननीय पवन खेरा जी, माजी मंत्री सम्माननीय नसीम खान जी, चौधरी जी और सभी उपस्थित कांग्रेस के नेतागण। जैसा कि आप जानते हैं, महाराष्ट्र में महाराष्ट्र की अस्मिता के साथ जिस तरह का खिलवाड़ हुआ है, महाराष्ट्र के मान सम्मान के साथ जिस तरह का खिलवाड़ हुआ है, आज जूते मारो आंदोलन के बाद इस विषय पर आपको संबोधित करने के लिए विशेष रूप से श्रीमंत छत्रपति शाहू महाराज और ऑल इंडिया कांग्रेस कमेटी के चेयरमैन पवन खेरा जी आए हैं। मैं आपके बीच में ज्यादा समय न लेते हुए पहले मैं सम्माननीय अध्यक्ष नानाभाऊ पटोले जी को विनंती करता हूं जो आपको संबोधित करें। मी मराठीच करतो, म्हणजे हिंदी में मी मगाशी सांगत होतो की महाराष्ट्राच्या आणि विशेष करून जेव्हा महाराजांच्या प्रतिमेचं अवमान त्या ठिकाणी झाला, त्यानंतर आमचं चुकलं, आम्हाला महाराज माफी द्या अशा पद्धतीचं आम्ही सगळ्यांनी ट्विट केलं। त्या पद्धतीचा एक व्हिडिओ पण आम्ही जाहीर केला। त्याच्यामागचा आमचा उद्देशच एक होता की महाराजांचा अवमान हे जे राज्यात आणि केंद्रात सत्तेमध्ये बसलेले लोक करतील, हे कधीही आमच्या महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये वाटत नव्हतं। पण हे सरकार पेशवाईपासूनच छत्रपती शिवाजी महाराजांचा विरोध करताना आम्ही पाहिला आणि आजही त्यांनी आमच्याच मतावर छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करून महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचवली। महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात छत्रपती शिवाजी महाराज हे दैवत महाराष्ट्राच्या जनतेमधलं आणि त्यांचा धडधडीत अपमान त्यांनी केलेला आहे। आणि त्याच्यामुळे आजचा जो मोर्चा आमचा होता, आजचा मोर्चा नव्हता, आज खऱ्या अर्थानं ज्या हुतात्म्यांनी महाराष्ट्राच्या एकात्मतेसाठी बलिदान दिलं, त्या हुतात्मा स्मारकाला नमन आम्ही गेटवे ऑफ इंडियाच्या जवळ डोलदार आणि देशाच्या प्रवेशद्वारावर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा गेटवे ऑफ इंडियाला लावलेली आहे, त्यांच्या चरणी जाऊन या नालायक सरकारचं घराणं महाराजांच्या चरणी मांडावं यासाठी आम्ही त्या ठिकाणी गेलो। पण सुरुवातीपासूनच आम्हाला विरोध केला गेला। शिवद्रोही व्यवस्था जी राज्यात आणि केंद्रात आहे, त्या शिवद्रोही व्यवस्थेने आम्हाला त्या आजच्या कार्यक्रमाला त्यांनी विरोध केला। मला आता माहीत नाही की गुन्हे दाखल केले की नाही केले, पण ते करतील, कारण की त्यांना त्यांचा विरोध करणं म्हणजे ते हुकुमशहासारखे वागणारी लोक आहे आणि त्याच्यामुळे त्यांना असं वाटतं की आमचा विरोध कोणीच करायचा नाही। पण एक गोष्ट जे फेक नेरेटिव्ह फडणवीस आणि भाजपवाले टाकतात आहेत की काँग्रेसने छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केलेला आहे, अशा पद्धतीचा एक फेक नेरेटिव्ह सध्या आता बीजेपी आणि फडणवीस करताना आम्ही पाहतो आहे। खरं तर पंडित जवाहरलाल नेहरूंचं इतिहास चुकीचा मांडणं हे भाजपच्या DNA मध्ये आहे। प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा ज्यावेळेस मांडली गेली
आणि पंडित जवाहरलाल नेहरू प्रधानमंत्री म्हणून त्या प्रतिमेचं अनावरण करायला आले, तर त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दलचा गौरवोद्गार पंडित जवाहरलाल नेहरूजींनी केला होता. त्या उद्गारामध्येच त्यांनी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचंच नव्हे तर देशाचं दैवत आहे. ही भूमिका त्यावेळेस पंडित जवाहरलाल नेहरूजींनी मांडली. सुरतेला लुटून पुण्याला आणायचं अशा पद्धतीचा खोटा इतिहास आम्ही केला. हा आम्ही नाही केलेला इतिहास. आज तर उलटा आहे. आता तो इतिहास नाही, आता तर साक्षात्कार आहे. पुण्याला आणि महाराष्ट्राला लुटून सुरतेला देणारी व्यवस्था आज महाराष्ट्रामध्ये बसलेली आहे. आणि म्हणून फेक नेरेटिव्ह बीजेपी आणि फडणवीसांनी टाकू नये, हा एक आमचा त्यांना प्रेमाचा सल्ला आहे. नाही तर आमच्याजवळ खूप साऱ्या गोष्टी आहेत की त्याला मांडू, पण ते आज आमच्यासाठी गरजेचं नाही. महाराजांच्या अवमानापेक्षा कुठलीही मोठी गोष्ट होऊ शकत नाही. महाराष्ट्रातल्या शेतकरी असतील, गरीब असतील, महिला असतील, मुली असतील, बेरोजगार असतील, हे प्रश्न आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. राज्य कर्जबाजारी करून ठेवलं आहे आणि पुन्हा राज्यावर कर्ज लादायचं आणि पुन्हा राज्याला बर्बाद करायचं, राज्याच्या संपत्त्या विकायच्या. आपल्या मंत्रिमंडळातल्या लाडके मंत्री योजना त्यांनी काढली. आज मी पाहिलं की 500 कोटीचा भूखंड एका मंत्र्याला त्यांच्या सचिवाच्याच पत्रावर त्यांनी रिमार्क करून त्याच्याला अलॉट केलेला आहे. कधी उद्योगपती जे मित्र आहेत मोदींचे, त्यांना मुंबईच्या प्राईम जागा, महाराष्ट्राच्या जागा द्यायच्या. आता लाडला मंत्री योजना आता त्यांनी काढली, त्याच्या माध्यमातून लूट चालू झाली. आणि अशा पद्धतीची लूट महाराष्ट्राची जी होती आहे ती आम्हाला थांबवायची आहे. ते युद्ध आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. त्यामुळे इतिहासात जाण्यापेक्षा वर्तमानातली जी भूमिका आहे ती भूमिका आम्ही मांडू. आणि म्हणून भाजपने फेक नेरेटिव्ह टाकू नये आणि पंडित जवाहरलाल नेहरूंच्या बद्दलचे अपशब्द ज्या पद्धतीने ते वापरतात ते त्यांनी ते थांबवावेत, ही आमची भूमिका राहणार आहे. त्याच्यामुळे या सगळ्या विषयावर आज आपण पाहिलं असेल की शरद पवार साहेब असतील, उद्धव साहेब असतील, छत्रपती शाहू महाराज असतील, आम्ही सगळेजण आज, आम्हीच फक्त नाही तर महाराष्ट्रातली 13 कोटी जनता या सरकारच्या आणि नरेंद्र मोदीच्या सरकारच्या विरोधात लोकांमध्ये तीव्र नाराजी आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि त्याच्यामुळे आज आम्ही प्रतिकृती फक्त ही होती. त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये सगळीकडे आता उद्यापासून पुन्हा हे सगळे आंदोलन सुरू राहणार आहे. आणि आता छत्रपतीचा अवमान करणाऱ्या या व्यवस्थेला आता कुठलीही माफी नाही. त्यांना सत्तेच्या बाहेर गेल्याशिवाय, त्यांना सत्तेतून बाहेर हाकलल्याशिवाय आम्ही शिवप्रेमी आता थांबणार नाही, हा संदेश या निमित्तानं आम्हाला द्यायचा आहे. महाराज बोलतो. महाराजांना प्रश्न विचारा. फडणवीस असं म्हणाले की सुरत जी लुटली तर लूट नव्हती, हा खोटा इतिहास आहे, सुरत लुटली नव्हती महाराजांनी, अशा पद्धतीने वक्तव्य दिले. तुमचं काय नाही प्रश्न काय तुमचा? प्रश्न त्यांचं वक्तव्य जे आहे कोणाचा? इतिहासात जो उल्लेख झालेला एक मिनिट आपण प्रश्नावर येऊ. हां, प्रश्नावर येऊ महाराज. एक मिनिट महाराज आपलं वक्तव्य करा. खेडा साहेब वक्तव्य करतील आणि मग हे वक्तव्य नको, डायरेक्ट प्रश्नावर येऊ देत नाही. मग खेडा साहेबांना बोलू देत. हा सूर्य हा जयद्रथ. धन्यवाद. मंच पर हमारे तमाम वरिष्ठ नेता और आप सब, संडे के दिन आप सबको हमने तकलीफ दी, उसके लिए माफी. लेकिन मुद्दा ऐसा ही, महाराष्ट्र के लोगों के मन में दर्द है, पीड़ा है, गुस्सा है. और वो सिर्फ महाराष्ट्र के मन का गुस्सा नहीं है. मैं दिल्ली से आया हूं, पूरे देश के मन में गुस्सा है, पूरे देश के दिल में दर्द है. कोई सिर्फ राजे की मूर्ति नहीं टूटी, हम सबका जो राजे से प्रेरणा लेते हैं उनका दिल टूटा, आप सबका दिल टूटा. प्रधानमंत्री आए, आप सबके दबाव से
माफी मांगी, लेकिन किस तरह की माफी? जैसे कोई पत्थर मार रहा हो ऐसी माफी। कभी हमने ऐसी माफी सुनी नहीं जिस तरह का गुस्से से माफी मांग रहे थे, जैसे पता नहीं क्या एहसान कर रहे हैं महाराष्ट्र की जनता पर। कोई राजे सिर्फ महाराष्ट्र के नहीं है, जैसे भगवान राम सबके हैं वैसे ही छत्रपति शिवाजी महाराज हम सबके हैं। और जो काम मुगल नहीं कर पाए, उनको तोड़ने की कोशिश मुगलों ने की, नहीं कर पाए, वो इन बेईमानों ने कर दिया। मैं इनको बेईमान इसलिए कहता हूं कि कहीं तो कुछ तो छोड़ देते, इसमें भी भ्रष्टाचार। नाना साहेब कर्माकर 1921 में मूर्ति बनानी शुरू की, 7 साल लगे मूर्ति बनाने, राजे की मूर्ति बनाई। 1928 में वो मूर्ति खत्म हुई। पुणे में आज भी वो मूर्ति लोग देखने आते हैं। कोई और नाना साहेब कर्माकर को पद्मश्री दिया पंडित जवाहरलाल नेहरू ने 1962 में, वो ऐसी मूर्ति बनी। 7 साल लगे उस मूर्ति को बनने। इनको इतिहास नहीं मालूम। मैं मराठी थोड़ी बहुत समझता हूं। नाना पटोले साहब जो बोल रहे थे मुझे समझ में आ रहा था। बिना पढ़े, बिना इतिहास को पढ़े फडणवीस जी बोलने चले आते हैं, पूरी भारतीय जनता पार्टी बोलने चली आती है। महाराष्ट्र के साथ धोखा हुआ और धोखा सीधा प्रधानमंत्री ने किया। क्या जरूरत थी? सितंबर में आप किसी को काम देते हो, एक नौसिखिए को काम देते हो, दिसंबर में 3 महीने में मूर्ति बन जाती है। जल्दबाजी क्यों थी? क्योंकि लोकसभा का चुनाव, लोकसभा का चुनाव आ रहा है। अयोध्या में राम के साथ भी यही किया। भगवान राम के वहां मंदिर में पानी गिर रहा है, संसद में बाल्टी लगानी पड़ गई। ये हालत है। पेपर लीक, संसद लीक, मंदिर लीक, पुलिया उद्घाटन से पहले गिरने लग गए। ये हमसे 70 साल का हिसाब मांगते हैं। इनकी लगी हुई मूर्ति 70 दिन, 70 हफ्ते नहीं टिक पाती, 7 महीने नहीं टिक पाई। हमसे हिसाब मांगते हैं और कहते हैं 2047 का विजन। अरे छोड़िए 2047 का विजन, कोई पुल तो ठीक बना के दिखाइए। अटल सेतु की हालत देखिए। बात राजे की मूर्ति से कहीं ज्यादा है। बात यह है कि राजे की मूर्ति तो अब गिरी, लेकिन भारतीय जनता पार्टी ने राजे के आदर्शों को बहुत पहले गिरा दिया। जो राजे की सेनापति मुसलमान होंगे, बताइए, ये सीखे उनसे कुछ? बहिर्जी नायक, गुप्तचर विभाग का प्रमुख, दलित, सीखे हैं क्या उनसे? ये राजे से कुछ ये सीख ही नहीं सकते। राजे से एक से एक उदाहरण राजे की जिंदगी का, राजे के पूरे कार्यकाल का अगर आप सुन लेंगे, पढ़ लेंगे, आप तो सब पढ़े हुए हैं, मंच पे जो बैठे हैं। हमारा सौभाग्य है कि आज हम छत्रपति शाहू जी के साथ बैठे हैं हम। लेकिन पढ़ के अगर आप देखेंगे तो भाजपा को एक दिन बर्दाश्त नहीं कर पाएंगे आप। शिवद्रोही हैं, महाराष्ट्र के साथ की पीठ में छुरा घोंपा है और हम इसे बर्दाश्त नहीं करने वाले। ये राजनीति से बहुत ऊपर की बात है। राजनीति आती रहती, जाती रहती, सत्ता आती है, जाती है, कोई फर्क नहीं पड़ता। लेकिन ये हमारा अस्तित्व है। शिवाजी महाराज को पढ़ते पढ़ते हम बड़े हुए, प्रेरणा लेते हुए बड़े हुए। हमारा अस्तित्व है, ये हमारी नींव है, इस सभ्यता की नींव है। इसके साथ खिलवाड़ नहीं बर्दाश्त होगा। कोई होंगे वो अपने आप को बादशाह समझते होंगे, नरेंद्र मोदी, हम समझें, आके धमका कर माफी मांग कर गए। कैसे बर्दाश्त करेगा महाराष्ट्र का कोई भी व्यक्ति इस तरह की धमकी भरे स्वर से माफी मांग रहे? नहीं चाहिए आपकी माफी, चाहिए। किसको सस्पेंड किया आपने? कौन जिम्मेदारी ले रहा है? शिंदे जी आकर कहते हैं हम एक और मूर्ति बना दे। भैया बख्श दीजिए, आपसे हमें कुछ नहीं चाहिए, न कोई उम्मीद है आपसे। आप शिवाजी महाराज की मूर्ति नहीं लगाएंगे, आपको मौका भी नहीं देंगे अब राजे, और राजे चाहते भी नहीं है कि आप उनकी मूर्ति लगाइए। उनके आदर्शों को तोड़ा, उनकी मूर्ति में भ्रष्टाचार किया, और फिर हिम्मत देखिए कि नेवी को बदनाम कर रहे हैं। दिल्ली में जहां से मैं आया हूं,
बच्चे मर गए क्योंकि बेसमेंट में पानी घुस गया तो कहते हैं पानी की वजह से मर गए। यहां कहते हैं हवा की वजह से राजे की मूर्ति गिर गई। अरे साहब, राजे के बनाए हुए 300 साल पुराने किले आज तक नहीं गिरे हवा में, और मूर्ति आप नहीं लगा पाए जो कि मजबूत हो, जो कि नहीं गिरे। हवाएं कोई आज से चलनी शुरू हुई हैं। 2014 और 26 मई 2014 से ही हवा चलनी शुरू हुई इस देश में, पहले हवा नहीं चलती थी। वो आजकल एक आपके यहां से आपने भेजी है ना, मंडी में एमपी बनाकर, वो कहती है ना कि आजाद हुआ ही 2014 में भारत। तो हो सकता है हवाएं भी 2014 में ही चलनी शुरू हुई, उससे पहले हवा नहीं चलती थी। मजाक बना दिया इस देश को, इस बात का दुख है। मैं यहां राजनीतिक बात नहीं करूंगा, इलेक्शन से कोई संबंधित बात नहीं करूंगा, लेकिन यह मैं जरूर कहूंगा कि हम सब, आप जितने दुखी हैं, पूरा देश उतना ही दुखी है। आपके दुख में शामिल होने में आया हूं। और महाराष्ट्र के लोग, इस देश के लोग, देश नहीं विदेशों में भी छत्रपति शिवाजी महाराज की प्रेरणा कोई सिर्फ भारत भर में नहीं है, भारत के बाहर भी बहुत है। कोई माफ नहीं करेगा, आने वाली पीढ़ियां माफ नहीं करेगी। ज्यादा समय नहीं लूंगा, आपको सवाल शाहू जी महाराज से भी पूछने हैं, नाना भाऊ से भी पूछने हैं, तो आपके सवालों का स्वागत है। आज त्यांनी जो मुद्दा मांडला की काँग्रेसने खोटा इतिहास सांगितला महाराजांच्या संदर्भात, सुरत लुटीच्या संदर्भात खोटा इतिहास सांगितला, तुमचं काय मत आहे? आणि नेहरूंनी सुद्धा तशाच पद्धतीने महाराजांचा अपमान केला होता. ते काय आहे की पूर्वीच्या शतकामध्ये पूर्वीच्या शतकामध्ये म्हणजे 19व्या शतकामध्ये जो इतिहास लिहिला गेला ते ठराविक लोकच लिहित होते इतिहास, आणि त्यावेळेसपासूनच इतिहासाचा वेगळेपणा आपल्याला दिसून येतो आहे. आणि काही त्यातलं जे इतिहास आपण वाचतोय तो योग्य लोकांनी लिहिला पाहिजे, योग्य लोकांकडनं आपण ऐकला पाहिजे, मग त्यातलं सगळं खरं काय ते आपल्याला समजेलच. सुरत लुटी संदर्भात तुमचं काय भूमिका आहे? कारण की महाराजांनी सुरत लुटली नाही असं बंधू त्यांचं म्हणणं आहे. कोणाचं म्हणणं आहे? नाही, मला पण सगळ्यांनाच विचारायचं की खरंच डिस्कवरी ऑफ इंडिया हे पंडित नेहरूंच्या पुस्तकामध्ये काय लिहिलं आहे, कल्पना आहे का? कारण की त्या पुस्तकाचा आधारित फडणवीसांचा आरोप आहे. मूळ विचार बाकी डिस्कवरी ऑफ इंडिया पुस्तकामध्ये त्याच्यामध्ये काही ॲडिशन त्याच्यामध्ये झालेलं आहे, कारण की पंडित जवाहरलाल नेहरू हे जेलमध्ये होते, ते त्यांना माहिती नाही, कारण स्वातंत्र्याच्या लढाईत त्यांचं काही योगदान नाही आहे, त्याच्यामुळे त्यांना ते माहिती नसेल. आणि त्यांनी जेव्हा देशातल्या प्रत्येक पॉईंटचा जेलमध्ये सदुपयोग करण्यासाठी त्यांनी डिस्कवरी ऑफ इंडिया पुस्तक लिहिलं. त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचाही बद्दलची त्या ठिकाणी भूमिका मांडलेली आहे. पण जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना जेव्हा पंडित जवाहरलाल नेहरूजींना कळलं की माझे काही मुद्दे त्याच्यामध्ये चुकीचे आले आहेत, त्यांनी 1936 मध्ये, त्यांना अजून तर पत्र नसेल त्यांच्याजवळ, मी पाठवतो 1936चं पंडित जवाहरलाल नेहरूंचं, ते त्यांनी त्याच्यामध्ये लिहिले की ही जे काही पॉईंट्स आहेत त्याच्यामध्ये मी रिसर्च न करता लिहिलं गेलेलं आहे, आणि त्याच्यामुळे माझे ते शब्द वापस घेतो. आणि त्या पद्धतीचं एक पत्र 1936 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरूजींनी त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. ते पत्र त्यांच्याजवळ नसेल तर मी त्यांना अजून पाठवतो. एक दुसरा महत्वाचा प्रश्न असा आहे की ही जी खोटं बोला आणि रेटून बोला हे भाजपसाठी काही नवीन नाही आहे ना, हे तर पहिल्यापासूनच जुनंच आहे. त्याच्यामुळे चुकीचा काहीतरी इतिहास मांडायचा, कारण की इतिहासाचं काही यांचं घेणं देणंच नाही आहे. ज्या लोकांचं इंग्रजांशी संबंध होते तेच या देशात राहावे असं वागणारी काही लोक होती, त्यांच्याशी कोणाचा संबंध होता, मी काही यांचा इंग्रजांशी संबंध आहे असं म्हणणार नाही. पण जे काही होतं, काही DNA अजूनही देशामध्ये वाचलेले आहेत की त्यांना असं वाटतं की देशातलं स्वातंत्र्य संपलं पाहिजे.
आणि स्वातंत्र्य संपलं पाहिजे असं वाटत असतं. त्यामुळे ते त्या पद्धतीचं वागतात आहेत. लोकशाहीच्या मार्गाने सत्तेत यायचं आणि ज्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करायला विरोध केला त्यांचं समर्थन करतात येत नाही लोक. आपटे कोण आहे ज्यांनी आता ही मूर्ती बांधली? त्याचा काय संबंध होता? काय अनुभव नाही, काही नाही, फक्त तो त्या लाईनचा आहे. त्याच्यावर आता मला आकडे कमी, आता माझे सगळे आकडे आले की 236 कोटी रुपये त्या प्रतिमेसाठी खर्च केले आणि त्या मूर्तिकाराला फक्त काहीतरी 36 लाख रुपये काहीतरी दिले त्या मूर्तिकाराला. ते पैसे गेले कुठं? भ्रष्टाचार लोकांनी सांगावं. काल मुख्यमंत्री सांगत होते की आम्ही कोणाचा टोल घेत नाही, कोणाचा टोल मागत नाही. अरे कमिशन खोली डायरेक्ट आहे ना तुमची. आणि हा आपटे कोणाचा मित्र? त्याचं उत्तर का देत नाही? झालेल्या चुकीचं त्यांनी खरं तर काय झालं की कोणाचं नाक कटते ना, नाक कटल्यानंतर त्याला नाक दाखवायचं नसतं म्हणून तो नाक घासत निघतो. यांचं खरं तर नाक कापलं गेलेलं आहे. म्हणून ते आता आज आम्ही शिवाजी महाराजांच्या समर्थनार्थ हे काढलेला होता. त्या ज्यांनी अपमान केला त्यांना पनिशमेंट मिळालं पाहिजे ही भूमिका होती. आमच्या मोर्चाला प्रतिमोर्चा काढतात. याचा अर्थ काय? नाक तर कापून टाकलं या लोकांनी. आता राहिलं काय तुमच्याजवळ? त्याच्यामुळे फेक नेरेटिव्ह न टाकण्यापेक्षा वस्तुस्थिती लोकांमध्ये मांडली पाहिजे आणि त्या पद्धतीनं पुढे गेलं पाहिजे. पण ते मानायलाच तयार नाही. मेरे मुर्गे की एकटा अशी परिस्थिती आहे. हिंदीमध्ये याचं विश्लेषण प्रॉपर मांडतील. आपने भी पूछा छत्रपति शिवाजी महाराज से भी और हम सबसे नेहरू जी की किताब से मुझे पहली बात तो बड़ी हैरानी हुई कि देवेंद्र फडणवीस जी पढ़ते भी हैं, पढ़ना आता है उनको, ये मुझे सुनकर अच्छा लगा, लेकिन उन्होंने पूरा नहीं पढ़ा। 26 मार्च 1936 को नेहरू जी ने एक पत्र लिखा टीआर देवगिरीकर को इसी विषय में कि साहब मैंने जो किताब लिखी थी पहली एडिशन वो जेल में लिखी जहां मेरे पास रेफरेंस मटेरियल नहीं था, लेकिन मेरी जो दूसरी एडिशन है मैं चाहता हूं आप जैसे दोस्त जो सुधार करना चाहते हैं, जो अपने इनपुट देना चाहते हैं वो दीजिए ताकि मेरी दूसरी एडिशन में मैं वो सुधार करूं। ये थे पंडित जवाहरलाल नेहरू। कोई धमका नहीं रहे थे। जब उन्होंने लिखा तो भी बड़े प्यार से लिखा कि साहब मेरे पास जेल में कोई सुविधाएं नहीं थी किताबों की और इसलिए मैंने वहां बैठ के लिखा। 1936 की ये चिट्ठी यहीं के एक इतिहासकार को लिखी टीआर देवगिरीकर जी के नाम की, और उसके बाद एक और चिट्ठी लिखी, 2 चिट्ठियां उन्होंने लिखी श्री प्रकाश, ये 3 मई 1936 को लिखी। उसमें भी उन्होंने पूरा खुलासा किया कि साहब ये मुझे आप इनपुट दीजिए ताकि मैं अगली एडिशन में ये लिख सकूं। तो देवेंद्र फडणवीस जी को बार बार मैं इन सबको यही सलाह देता हूं, नेहरू जी का नाम भी लेने से पहले थोड़ा पढ़ना सीख लीजिए। और ये जो दिल्ली में बैठे हैं अपने आप को बादशाह समझते हैं, एक बौना है। पंडित जवाहरलाल नेहरू इंटेलेक्चुअल जायंट जिसको कहते हैं, एक बौना उनके पांवों की मिट्टी के बराबर नहीं, वो उनसे मुकाबला करने जा रहे हैं। इसलिए उनकी बातों को आप हंस के टाल दिया कीजिए और फडणवीस जी को जरूर पूछिएगा कि आपने कब पढ़ी थी ये किताब, और 5-6 सवाल उस किताब से मुतल्लिक पूछ लीजिएगा। एक का भी जवाब अगर वो आपको दे दें तो ये चुनौती है। बलात्कार प्रकरण आणि आज मी गेल्या आठवड्यापासून आजपर्यंत जो मोर्चा सुरू केलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा करण्याचा, याच्यामुळे भाजपा गोटामध्ये अशी चर्चा आहे की जे ऑक्टोबर होणाऱ्या महाराष्ट्राच्या विधानसभाच्या निवडणुका आहेत त्या पुढे करायच्या, याच्यावर असं वाटतं का त्यांच्या पायाखालची वाळू सरकली? राज्यात त्यांचं सरकार आहे आणि कुठलंही कारण नसताना निवडणुका पुढे ढकलणं म्हणजे भाजप आणि त्यांची सोबती घाबरलेलं असं त्याचा अर्थ लागेल। त्याच्यामुळे पुन्हा ही घाबरट व्यवस्थाचं खरा चेहरा लोकांच्या समोर येईल।
तुम्ही बदलापूरचा इश्यू काढला, मी तुम्हाला माहितीसाठी सांगतो की जे मूळ आरोपी आहे ते आपटे, अजून काय काय नाव, पाटकर, हे अशी लोक कुठं गेली? पाकिस्तानात आहे हे कुठं आहेत? महाराष्ट्रातलं पोलीस एवढं कमजोर झालं की अजून त्यांना पकडलं नाही? या नराधमाला तुम्ही मोकाट का सोडताय? आणि त्यांचा सरकारी वकील तर वकिली अशी करतो की जसं ते सायकलचा मारा म्हणून सांगतोय. लाज तर वाटलं पाहिजे. कुठल्या दिशेला चाललेलं आहे महाराष्ट्र? त्यामुळे मी त्या बदलापूरचं नाही, आज महाराजांची चर्चा आहे त्याच्यामुळे मी त्याच्यावर आज आम्ही फार गंभीर आहोत. आम्ही सगळेजण महाराजांचा अवमान कोणीच सहन नाही, म्हणजे इतक्या दुःखी कष्टी मनाने आम्ही आज कारण की महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेच्या भावना आहेत, त्या भावना मांडण्याच्या दृष्टिकोनातून आज मी मगाशी उल्लेख केला की छत्रपती शाहू महाराज असतील, शरद पवार साहेब असतील, वय त्यांचं तरी ते पैदल चालायला लागलं. हे सांगायचं तात्पर्य की जनतेच्या भावना किती तीव्र असतील महाराष्ट्राच्या, आणि हे लोक गंमतखोरी करतात आहेत जे सत्तेमध्ये बसलेले आहेत. अजूनही फडणवीसांनी माफी नाही मागितली, केवढा घमंड आहे. तर त्याच्यामुळे आम्हाला त्यांच्याबद्दल फार काही बोलायचं काही संबंध नाही. पण जी काही आज महाराष्ट्राच्या जनतेची भावना आहे, नव्हे तर देशात नव्हे तर जगामध्ये शिवप्रेमी जे आहेत त्यांच्या भावना तीव्र आहेत, या सरकारने समजलं पाहिजे. आणि नसेल समजतो तो त्यांचा भाग. देवेंद्र फडणवीस यांनी आरोप केला आहे की अनिल पडलीमध्ये प्रचार प्रमुख होते, त्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना तुमचा कार्यक्रम झाला. उद्धव ठाकरे म्हणाले की हे या सरकारला गेट आउट ऑफ इंडिया केलं पाहिजे. तर त्याच्यावरती मुख्यमंत्री म्हणाले की तुम्हाला 2 वर्षापूर्वीच गेट आउट केले जनतेने. महाविकास आघाडीलाच 2 वर्षापूर्वी गेट आउट केलेला खोक्याने केला. बरोबर आहे, ते बरोबर म्हणाले. एकनाथ शिंदे एकदम परफेक्ट बोलतात. आजकाल तर काय त्यांचं तर ते प्रवचनकारकच झाले आहेत आता, आणि त्याच्यामुळे ते बरोबर म्हणाले. पण कोणी पळवलं? खोक्यांनी पळवलं. आणि खोके कुठून आणले? भाजपजवळ एवढा पैसा आला कुठं? एकनाथ शिंदेजवळ आला पैसा कुठं? 50 कोटी रुपये द्यायचे. त्यामुळे हे कमिशनखोरीच आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेमध्येही तुम्ही कमिशन खाल्लेलं आहे. हेच खोक्याचं उदाहरण आहे. आता जनतेच्या दरबारात तुम्हाला परवाच्या लोकसभेमध्ये तुम्हाला गेट आउट केलं ना, ते का नाही बोलत आहे तुम्ही? लोकसभेची निवडणूक झाली ना, तर त्याच्यानंतर 2 वर्षाच्या नंतर कोणाला गेट आउट केलं? तेवढा तरी भान ठेवा मुख्यमंत्री महोदय. थोडेसे दिवस आहे, पुढच्या महिन्यामध्ये तुमचं काय करतील काय नाही भाजपवाले अजून तुम्हाला माहिती नाही. पुढचा महिना वाजून वाट बघा सुप्रीम कोर्टाचा काय निकाल येतो. खैरे म्हणताय की शिवरायांचा पुतळा पडला पण अजून राज्यात दंगली कशा काय? कोण? चंद्रकांत खैरे म्हणाले शिवरायांचा पुतळा कोसळला आणि दंगली. हे बघा, त्यांचं व्यक्तिगत मत असेल, पण छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये हा संदेश दिला होता की सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी सामंजस्याने राहावं. स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः मुद्दावून उल्लेख करतो आहे, त्यांचा अवमान त्यांच्या राहत्यांनी झालेला आहे. त्यांचा राज्याभिषेक केला जात नव्हता. दादा भट कशाने हाताच्या अंगठ्याने केला राज्याभिषेक, कशाने केला हे माहीत आहे. शिवाजी महाराजांनी, छत्रपती शिवाजी महाराजांनी तो अवमान सहला राज्याच्या जनतेसाठी, आणि तोच संदेश आम्ही घेऊन जातो. आम्हाला दंगली करून घ्यायच्या नाही महाराष्ट्रात. आम्हाला सगळ्यांना गुण्यागोविंदाने नांदवायचं आहे. त्यामुळे महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र हा नेहमी एकात्मतेचा संदेश देणारा राहणार आहे. प्रचार प्रमुख होते, तुम्ही लाडकी बहीण योजना बनवावी त्यासाठी हायकोर्टामध्ये याचिका दाखल केल्या, फडणवीसांचा आरोप आहे. माझा प्रचार प्रमुख नव्हता. त्यांचं बॅलन्स बिघडलं असं दिसतं. त्यांच्याकडे हिशोब देण्याचं काम मी दिलेलं होतं. आता आम्हाला CA वगैरे राहतात नाही हे लोक, हे अशी लोक ठेवावं लागतात की हिशोब द्यायला जायला. ते कारण की आता निवडणूक आयोगाचं सगळं ऐकावं लागतं ना. आमच्या मंत्र्याकडे PS होते, तर PS हे काही पार्टीचा माणूस नसतो, एखादा कोणीतरी ठेवतो PS. तसं आहे. काँग्रेस पक्षाचा एक साधा मेंबरसुद्धा ते नाही. त्याच्यामुळे ते आमच्या पक्षाचे मेंबर नसताना ते काँग्रेस पक्षाचे, ते आमच्याजवळ असे खूप लोक आहेत, त्यांच्याजवळही असे लोक आहेत. तर त्याच्यामुळे मी त्या दिवशीच सांगितलं
आम्ही लाडक्या बहिणीची योजनेचा आमचा काँग्रेसचा कधी विरोध राहिला नाही आहे, पण याच्यापेक्षा चांगली योजना आम्ही अजूनही सांगतो, रिपीट करतो. राहुल गांधीजींनी जे कर्नाटक, तेलंगणा, हिमाचल अशा अनेक राज्यात ज्या ठिकाणी काँग्रेसचं सरकार आहे तिथं महालक्ष्मी योजना जे सुरू आहे याच्यापेक्षा चांगली आहे. ती योजना आमचं सरकार आल्यानंतर चालू करू. या योजनेचा विरोध करायचं कारणच नाही. काँग्रेसकडून हे स्पष्ट भूमिका मांडली आहे. पण तुम्हाला कसं आहे, तुमच्या यांच्याजवळ दुसरा मुद्दाच नाही. अहो, लाडक्या दाजी तरी बघा ना, त्यांचे तर आत्महत्या करतात आहे शेतकरी, तरुण पोरं करतात आहेत, नोकरी लागत नाही म्हणून. महागाई वाढलेली आहे, लाईटचं बिल भरायला करंट लागायला लागला आता बहिणींना. हे अजून खूप साऱ्या गोष्टी आहेत, त्यांना त्याच्यातच नाचा तुम्ही. गुड फील तिथंच ठेवा, चांगलं आहे. फील गुडच मध्ये राहा तुम्ही लोक. माझा प्रश्न महाराजांसाठी आहे की ज्या प्रकारे शिवाजी महाराजांच्या वती ज्या प्रकारे त्यावर राजकारण सुरू आहे, तर शिवाजी महाराजांची वंशाची म्हणून तुम्हाला काय प्रश्न आहे आपला? राजकारण जे सुरू आहे हे राजकारण नक्की सुरू आहे असं तुम्हाला वाटतं का? ही पहिली गोष्ट. या पुतळ्यावरून जे काही होतंय तर ते राजकारण आहे का? आणि जर काही होतंय याच्यात मला राजकारण काही दिसत नाही आहे. जे घडलं ते चुकीचंच घडलं आणि जे कशासाठी घडलं हे आपल्याला लक्षातच आहे की 8 महिन्यापूर्वी त्याचं जेव्हा अनावरण झालं पुतळ्याचं, घाईघाईने झालं आणि पुढे इलेक्शन होतं, त्या दृष्टिकोनातून त्यांना करून घेतलं त्यांनी आणि त्याचं आपल्याला रिझल्ट आपल्या पुढे दिसलाच आहे. आज नाही, मी महाराजांनी जे सांगितलं बरोबर सांगितलं. मगाशी आमचे राष्ट्रीय प्रवक्ते यांनी पण सांगितलं की हे जे BJP आणि एकनाथ शिंदे ज्या पद्धतीने सांगतात की याच्यावर राजकारण चाललेलं आहे, ही घटना राजकारणाच्या पलीकडची आहे. ज्यांना राजकारणच करायचं आहे ते लोक असं हे लाईन बोलतात. हे राजकारणाच्या पलीकडची आहे. ही दैवताचा अवमान आहे, या जनभावनेचा अवमान या लोकांनी केला. महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला ठेच लावलेली आहे आणि त्यांना ते राजकारण सुचत आहे. कमिशन खायला राजकारण नाही समजलं का? भ्रष्टाचार करायला ज्यांना राजकारण नाही समजलं का? त्याचं उत्तर का देत नाही लोक? पण या गोष्टीला राजकारणाकडे वळण ठेवून लहान मुलीवर अत्याचार होतो त्याला राजकारण सांगतात. हे म्हणून मी आपल्याला सांगतो, तिथं बदलापूरमध्ये काही मंत्री पण गेले होते चमका करायला. त्या लोकांनी काय प्रश्न केला होता की हे घटना आमच्याशी झाली दुसऱ्याशी झाली तर काय होईल? आपल्याला तसं बोलता येत नाही. आखरी लोकांच्या जनभावना, लोकशाहीमध्ये जनभावना ह्या महत्वाच्या असतात आणि जनभावनेला हे लोक राजकारण समजत असतील तर मग यांच्यासारखं गेंड्याच्या कात्रीपेक्षा जाड असलेल्या भावना यांच्या, त्याला काय आता बोथट झालेल्या आहेत त्यांच्या भावना. त्यामुळे याच्यावर काय प्रतिक्रिया द्यावी? त्यामुळे याला राजकारणात घेऊन जाऊ नका. छत्रपती शिवाजी महाराजांचं हे जो अवमान आहे, महाराष्ट्राच्या 13 कोटीचा अवमान आहे, स्वाभिमानाला ठेच लागलेला आहे. म्हणून हे राजकारणाच्या पलीकडे आहे, हे सगळ्यांनी ध्यानात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून त्यांनी सुद्धा हे जेवढे लोकांनी पाप केले याच्यामध्ये त्यांना तातडीनं कारवाई करावी, ही आमची भूमिका आहे. आता कारवाई करायला काय अडचण आहे यांना? तो आपटे पण पळाला, जो मूर्तिकार होता तोही पाकिस्तानमध्येच गेला असेल. मग हे सगळ्या गोष्टी जेव्हा होतात आहे, कुठे गेला? का नाही पकडलं अजूनपर्यंत? हे बदलापूरचे काय लोक नाही पकडले अजूनपर्यंत? काय चाललंय इथं? त्याच्यामुळे राजकारण कोण करते हे लोकांना कळत आहे ना. आणि फक्त विरोधकांना ते राजकारण करायचं सांगतात. विरोधकांनी कुठलं राजकारण केलं नाही. हे राजकारणाच्या पलीकडच्या जनभावना आहेत. मुलीवर होणारा अत्याचार, महाराजांचा अवमान, हे राजकारणाच्या पलीकडे आहे. आणि नाही समजत त्या लोकांना आता त्यांच्या तोंडाला कोण बंद करणार? ते काही बोलतात. जनतेच्या पैशाची उधळपट्टी चालू आहे, रोज कार्यक्रम करतात करोडो रुपये. आणि त्या कार्यक्रमामध्ये तुम्हाला सांगतो, जो कार्यक्रम शासकीय कार्यक्रम असतो त्यांचा, शासनाचे पैसे खर्च होतात, त्या कार्यक्रमामध्ये जिथं 1 कोटी रुपये लागतात तिथं 10 कोटी खर्च करतात हे लोक. आणि तुम्हाला माहितीसाठी सांगतो, काल नागपूरमध्ये मला सांगत होते की सगळ्या शासकीय बसेस त्यांनी ताब्यात घेतल्या महिला आणण्यासाठी. शाळेत जाणाऱ्या मुलींसाठी बसेसच नाही, मुलांसाठी बसेस नाही. ते कोणासाठी करतात हे लोक? आणि कसं त्या प्रशासकीय व्यवस्थेच्या माध्यमातून महिला गोळा करतात ते पण सगळ्यांना माहिती आहे.
त्यामुळे ज्या लोकांच्या बद्दल फक्त स्वार्थ असेल त्या लोकांना, त्यांना राजकारण कळत, फक्त राजकारण शब्द माहिती आहे. आणि म्हणून या घटनेला राजकारणात न नेता हे राजकारणातल्या पलीकडची घटना आहे. महाराष्ट्रातल्या मुली या शाळेतही अजूनही सुखरूप नाही. एक घटना नाही आहे बदलापूरची, रोज घटना आहेत. आज पण 2 वर्षाच्या चिमुकलीला अपहरण करून घेऊन गेले. आज मी पाहिलं सकाळी पेपरमध्ये. काय चाललं काय या महाराष्ट्रात? त्याच्यामुळे ही जी काही परिस्थिती आज महाराष्ट्रातली आहे ही भयावह आहे. या परिस्थितीला राजकारणाकडे तुम्ही पण माध्यमांनी सुद्धा याला राजकारणाच्या दृष्टीने बघू नये. ही राजकारणाच्या पलीकडच्या घटना आज महाराष्ट्रामध्ये होतात आहेत. आमची भूमिका, याला आमचं कुठलंही राजकारण करायचा उद्देश नाही, पण ह्या महाराष्ट्रातल्या 13 कोटी जनतेच्या ह्या भावना आहेत, आम्ही त्या मांडू आणि त्याला राजकारण बोलायचं असेल तर तो त्यांचं काम. मुख्यमंत्री अगर लगातार ये कह रहे हैं कि आप अगर गेटवे ऑफ इंडिया पे जाके आंदोलन करते हैं तो महाराष्ट्र की जनता ने आपको 2 साल पहले गेटवे ऑफ वहां से निकाल दिया है, बता दिया ना. तो क्या वो वजह रही उनका जो नैरेटिव है कि आपको तो पहले निकाल दिया, क्या लायक नहीं समझ? देखो, एकनाथ शिंदे जी हवा में है, हवा में बात कर रहे हो, उनका इशू है. पर सरकार खोके से आई थी, सरकार कमीशन खोरी के पैसे से आई थी, तो उसको जो 2 साल के पहले भगाया था तो खोके की सरकार आई. तो खोके की सरकार के बाद महाराष्ट्र में लोकसभा के चुनाव भी हो गए. तो लोकसभा के चुनाव में किसको भगाया गया? इनको तो तड़ीपार किया ही ना. अब गलती हो गई लोगों ने इनकी, थोड़े से सांसद चुना के दिया. तो अब लोगों को समझ में आ गया कि ये लोग तो धोखेबाज है, ये तो महाराष्ट्र के दैवत का भी अवमान करने वाले लोग हैं. अब तो आंदोलन, चुनाव क्यों भगा, चुनाव से क्यों भागे आप लोग? ये 1 नेशन 1 इलेक्शन बोलने वाले नरेंद्र मोदी जी लाल किले से इस बार दहाड़ रहे थे वो अपने स्टाइल में. तो देश के 4 राज्यों के चुनाव क्यों नहीं लिए साथ में? 2 राज्यों के क्यों लिए? 4 राज्यों के क्यों नहीं लिए? 1 नेशन 1 इलेक्शन की बात करने वाले. तो इसलिए जनता अब चुनाव के इंतजार कर रही है. चुनाव लगने दो, और चुनाव जल्दी लगना चाहिए, नहीं तो ये तो तिजोरी में बचे उचे वो भी पैसा जनता का पूरा उड़ा देंगे. ऐसी परिस्थिति है. दूसरा सवाल ये कि जिस तरीके से लगातार देवेंद्र फडणवीस डिस्कवरी ऑफ इंडिया का तो उल्लेख करते हैं, साथ ही में अगर हाल की घटना में कहें तो कर्नाटक का भी उल्लेख करते हैं. वहां भी आपने छत्रपति शिवाजी महाराज के कुत्ते का अवमान किया, वहां पर गिरा दिया. अभी इनके जो राज्यपाल थे यहाँ पर भगत सिंह कोश्यारी, उन्हें छत्रपति शिवाजी महाराज के बारे में क्या बोला वो भूल गए? वो भूल गए? फुले सावित्रीबाई फुले और महात्मा ज्योतिबा फुले को क्या बोले वो भूल गए? अरे वहाँ शिवाजी महाराज की प्रतिमा गिराई नहीं गई है. जैसे अपने यहाँ पे जब रोड डेवलपमेंट होता है तो जो पुतले होते हैं तो उसको साइड में उसको अलग से बिठाए जाते हैं. तो महाराष्ट्र में तो कई पुतले इन लोगों ने इस तरह के किए. तो क्या इनने अवमान किया है? अरे झूठ बोलने का भी कुछ लिमिट होती है. लेकिन तुमने जो शब्द के बाण डाले हैं, तुम्हारे गवर्नर ने, वो क्या नाम था उसका, कोश्यारी ने क्या क्या बोला उसने. तुम्हारा एक सांसद वो क्या मोहन नाम का, वो छत्रपति शिवाजी महाराज की तुलना मोदी के साथ करता है. मोदी जी के, मोदी और छत्रपति शिवाजी महाराज की तुलना हो सकती है? जो इस तरह से अवमान करने वाले लोग, तो फडणवीस को कहिए कि वो भी संयम रखे. पता है गलती हो गई, उनको भी पता है हमारी अब गलती हो गई, लोग हमारे पे गुस्सा है, लेकिन फेक नैरेटिव ना डाले ना. हमारा सलाह है उनको भी, लोगों के जख्मों पे नमक मत डाल. लोग बहुत गुस्से में, अगर इस तरह का नमक जख्मों पे डालेंगे तो उसके परिणाम उनको भुगतने पड़ेंगे. हम नहीं चाहते कि महाराष्ट्र में ऐसा कोई दंगा फसाद हो और कुछ नहीं तो लोग कितना भी इनको Z+ लगाए, कुछ भी लगाए, लोग नहीं संभालेंगे. इसलिए जो है उसी बारे में चर्चा करे, इधर की उधर की बात न लाए. यही हमारा उनको सलाह है. वाड़वन डैम के वाड़वन पोर्ट के जब इनॉग्रेशन के बारे में प्रधानमंत्री तो 2 बातें की. एक तो उन्होंने महाराष्ट्र जनता की और महाराष्ट्र की माफी मांगी. साथ में उन्होंने ये भी कहा कि जो वीर सावरकर का अपमान करते हैं वो कभी माफी नहीं मांगते. हम देखिए, हम तो माफी मांगते हैं. देखो, वाड़वन बंदारा मत बोलिए उसको, अडानी पोर्ट बोलिए उसको. वो गलत नाम बताते आप. मोदी जी का इंटरेस्ट उसमें क्या है वो आपको आने वाले दिनों में मिलेगा.
वाढवण बंदर आणि अडानी पोर्ट है वो, उनके लिए वहाँ के स्थानिक लोगों को बर्बाद करने की व्यवस्था वो बनाई। वो जो लोग जमा किए थे वो महाराष्ट्र के लोग नहीं थे, वो पालघर डिस्ट्रिक्ट के लोग नहीं थे, वो गुजरात से लोग लाए गए थे। और गुजरात में उस समय में बाढ़ चल रही थी, वहाँ लोग मर रहे थे, लेकिन इनने अपने स्वार्थ के लिए वो उधर मरने वाले मरे और इधर गुजरात से लोग लाके जमा कर वो लोग फोकस दिखा रहे थे। वहाँ के लोगों का जोरदार से विरोध था वहाँ पर, और लोगों ने कहा कि ये इसको रोका जाए। हमारे स्थानिक लोगों का विरोध है, हमारे पर्यावरण को खतरा है, मछुआरों का पूरा भविष्य यहाँ खत्म होने वाला है, आदिवासियों का भविष्य खत्म होने वाला है, ये मांग वहाँ के लोगों की थी। और लोगों का वहाँ प्रेशर था कि मोदी जी माफ़ी मांगो, ऐसी ये थी, इसलिए उन्हें गुस्से में माफ़ी मांगी। अब रही सावरकर की तुलना और छत्रपति शिवाजी महाराज की तुलना, कैसे कर सकते आप लोग? कितना गुस्से में था, जैसे साहब ने कहा, इतने गुस्से में कहा उन्होंने। आज भी मैं देखता हूँ उसके बड़े वीडियो उनके वायरल हुए हैं। स्टाइल ऐसा था कि मैं माफ़ी मांगना ये मेरे स्वभाव का नहीं है, लेकिन अब चुनाव है इसलिए मैं मांग रहा हूँ, चुनाव के बाद तो मैं देख लूंगा तुमको, ऐसा था वो। बाद में देख लो। और हाँ, और भगवान राम के मंदिर में अयोध्या में जो हुआ, पानी गिरा, लेकिन चुनाव हो चुका था, चुनाव हो चुका था। अयोध्या में जब पानी गिरा मंदिर में, माफी मांगी नहीं मांगी, क्योंकि काम निकल गया, चुनाव हो गया, हार गए 5 से। यहाँ पे राम जी का नाम भी नहीं लेते, बस अब तो नाम भी नहीं लेते, जून के बाद नहीं लिया। अभी जगन्नाथ महाराज जी का संसद जो कि मंदिर है लोकतंत्र का, वो टपक गया, हजारों करोड़ से बना हुआ, माफी मांगी नहीं मांगी। तो ये जो माफी है ये सिर्फ चुनावी माफी है। और जैसा कि अभी साहब बता रहे थे नाना भाऊ, एकदम जैसे मेरे शान में गुस्ताखी हो गई, मैंने ऐसे माफी मांगी, मैं माफी मांगता हूं। अरे भाई कौन हो, झुक के तो माफी मांगो साहब। कौन हुआ आप? क्या छत्रपति शिवाजी महाराज से ऊपर तो नहीं हो, उनके पांव के बराबर नहीं हो, मैं माफी मांगता हूं। अरे भाई थोड़ा ये परेश रावल से जो ट्रेनिंग लेकर बोलना सीखे हैं ना, ये बड़ी दिक्कत है। उन्हें समझ में नहीं आता कि कहां कैसे बोलना है। परेश रावल कहीं चूक गए बेचारे। अच्छा एक्टर है, बोलना भी अच्छा आता है परेश रावल को, लेकिन उनका ये जो शिष्य है ना नरेंद्र मोदी, ठीक सीखा नहीं। माफी मांगना जिसको नहीं आता वो क्या खाक इस देश पे राज कर सकता है? इस देश पे राज करने वाले का दिल बड़ा होना चाहिए और खुद थोड़ा झुका हुआ होना चाहिए। उनका सुधांशु त्रिवेदी के एक मिनट, सुधांशु त्रिवेदी, उनका सुधांशु त्रिवेदी बोला था ना महाराज के बारे में। हाँ, वो भी बोला था, हमने उससे माफी मंगवाई थी, सुधांशु त्रिवेदी से भी, बिल्कुल ठीक बात है। और जो बात आदर्श की हो रही है, राजे के आदर्श, बनारस में कल आपने देखा कि बलात्कारी को बेल मिली। आज सोशल मीडिया पे हमने देखा कि उसको केक खिलाया जा रहा है, उसका स्वागत हो रहा है। इससे पहले गुजरात में हमने देखा बिल्किस बानो के जो बलात्कारी थे उनको मालाएं पहनाई गई। इससे पहले हमने कठुआ, उन्नाव, हाथरस सब जगह देखा कि भारतीय जनता पार्टी बलात्कारियों के पक्ष में खड़ी हुई थी। राजे के वक्त का न्याय होता तो चौरंग सुना होगा, पढ़ा होगा, वैसी सजा होती थी। कहां वो आदर्श और कहां ये लोग, और यहां फिर ऐसे कुर्राते हुए चिल्लाते हुए माफी मांगने वाला आदमी। इनको तो माफी जिस तरह से मांगी उस पर एक और माफी मांगनी चाहिए कि साहब गलती से ऐसे माफी मांग ली मैंने। नाना भाव से भी सवाल है आपसे कि मौजूदा स्थिति हम जो राजनीतिक है, सामाजिक आप देख रहे हैं, क्या लग रहा है कि कांग्रेस महाविकास आघाड़ी की सरकार आती हुई आपको लग रही है? नहीं, आज सब्जेक्ट ये नहीं है, आज सब्जेक्ट सिर्फ छत्रपति शिवाजी महाराज के अवमान का है, और ये महाराष्ट्र कभी भी माफ नहीं करेगा और देश माफ नहीं करेगा। यही है। थैंक यू।